स्पेशल पोहे, कांदे पोहे नाश्ता. कांदे पोहे नाश्ता घेऊन आलाय. शेंगदाणे का बाजूला काढले हो? शेंगदाणे का बाजूला काढलो? सावत नाहीत हो का? शेंगदाणे बाजूला काढला नाही. हे असे ना फक्त कोकणात बघायला भेटतील. चला आपण पूजेकडे जाऊया. बघा टोटल 4 केलबे घेतलेत. थम्सअप ना, हा मिरिंडा. हे बघा मिरिंडा. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आज आहे 15 मे आणि 15 मेच्या दिवशी आमच्या वाडीची सार्वजनिक सत्यनारायणची पूजा असते. ती पूजा आमच्या कोकणामध्ये आमच्या वाडीत कशा प्रकारे केली जाते, ती पूजा कशी मांडतात ते आपण या व्हिडिओतून आज बघणार आहोत. तर चला जाऊया आपण पूजेकडे. पूजेची तयारी चालू झाले. दुपारी 3 वाजता पूजा आहे आणि त्या पूजेची आता थोड्या वेळात सगळी तयारी, केलबे आणायचे आहेत, फुलं काढायची आहेत आणि तुळशी वगैरे सगळे काढायचे आहेत. ती सगळी तयारी आपल्याला आज करायची आहे आता जाऊन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया आपण पूजेकडे. चला हे बघा आम्ही आता चाललोय. माझ्यासोबत आहे रुद्र आणि तेजस. आता आम्ही आमची पूजा ज्या ठिकाणी घातली जाते त्या ठिकाणी आम्ही पोहोचतोय आता. तर चला हे बघा इकडे आमच्याकडे आता रस्त्याचं पण काम चालू झालं आहे. खूप दिवस या रस्त्यावर खड्डे होते, की रस्त्यात खड्डे होते की खड्ड्यात रस्ते होते ते काही समजत नव्हतं. पण खूप दिवसांनी आता आमचा हा रस्ता होतोय. बघा अजून काम चालू आहे, खूप काम करायचं आहे. हां हे बघा. तर चला डांबर टाकले, अजून काय पूर्ण रस्त्याचं काम झालं नाही आहे, होणार आहे. चला पुढे जाऊया. आता सगळेजण इथं थंड पित आहेत. सगळेजण आता इथं जमा झाले आणि आता स्पीकरचं सामान पण घेऊन येत आहेत. बघा इकडे गाडी आली स्पीकरच्या सामानाची आणि आता हे स्पीकरचं सामान हे एक एक द्या. कुठला ब्रँड आहे? पहिले आला मिरिंडा ब्रँड आहेत. कुठला आहे? हा साधा थम्सअप आहे. थम्सअप मिरिंडा थम्सअप ना, हा मिरिंडा. हे बघा मिरिंडा. बरं वाटतं जरा उन्हातून. स्पेशल पोहे, कांदे पोहे नाश्ता. कांदे पोहे नाश्ता घेऊन आलाय राहुल. तू माझा फोटो काढला, नाश्ता घेऊन आलाय. बघा पोहे खातोय बघा. शिजलेच नाही रे, शिजले चांगले शिजवले नाहीत, मस्त लागतायत. सगळेजण आता नाश्ता चालू आहे आणि पोहे खात आहेत. इकडे कांदे पोहे खाताना शेंगदाणे बाजूला काढला नाहीत. शेंगदाणे का बाजूला काढले हो? शेंगदाणे का बाजूला काढलो? सावत नाहीत हो का? शेंगदाणे बाजूला काढला नाही. हे असे ना फक्त कोकणात बघायला भेटतील. हो का? शेंगदाणे बाजूला काढणारे कोकणातच भेटतील तुम्हाला. हे पूजेच्या पाया पडणारे जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी पान सुपारीची व्यवस्था करतायत. हे बघा सुपारी बारीक करतायत. बघा इकडे आता पूजेसाठी तुळशी लागतात, त्या तुळशी ओधायचं काम चालू आहे. तर मंडळी आता आम्ही चाललोय केळीचे केळवे तोडायला चाललोय. पूजेसाठी आपल्याला केळी लागणार आहेत, ते केळी तोडायसाठी आम्ही चाललोय आता. तर चला ह्या केळी आहेत. आता ह्या केळी आपल्याला 4 केळवे तोडायचे त्याच्यातले. हे बघा कशा आता केळी तोडतायत.
एक केलबा तोडला नाही मस्तपैकी. हा भूषण पण आलाय आणि हा बघा संस्कार. बघा असे 4 केलबे तोडायचे आहेत. हा चांगला आहे थोडा. हा दुसरा पण झालाय तोडून. असे आपण 4 केलबे घेऊन पूजेकडे जाणार आहे. चला हे बघा आता आमचे 4 केलबे तोडून झालेत. भूषण सावकाश घे, खांद्यावर घे, सावकाश घे. हा बघा एक भूषणनी घेतलं नाही आणि पुढं 2 केलबे घेऊन गेलेत केशा का. चला आता आम्ही हे केलबे घेऊन पूजेकडे चाललोय. हे बघा पुढे केशा का घेऊन गेलेत 2 केलबे, तर मी एक घेतलाय. आणि भूषण सावकाश ये, चल. बघा मित्रमंडळ. हा मित्रमंडळ. चला आता आपण हे केलबे घेऊन चाललोय पूजेकडे. चला आता आपण पूजेकडे जाऊया. हे बघा टोटल 4 केलबे घेतलेत. हे बघा इथे आता आम्ही केलबे तोडून आणलेत आणि इकडे बाहेरच ठेवलेत, कारण त्या केलब्यांचा चिक पडतो म्हणून आम्ही बाहेर ठेवलेत थोडा वेळ. त्यानंतर आम्ही पूजा बांधणार आहे. चला आता पूजा बांधायला सुरुवात झाली आहे आणि हे बघा इकडे सगळेजण आता पूजा बांधतायत. चला आता पूजेच्या तयारीला सुरुवात झाली. भटजी काका आलेत आणि आता पूजेची मांडणी चालू आहे. हे बघा चला आता आपली पूजा मांडून झाले. आता थोड्या टायमात पूजेला सुरुवात होणार आहे.
पूजा झाले आणि आरती वगैरे सगळं करून झाले. आता जेवणाची तयारी चालू आहे. हे बघा, आता सगळे पाया पडायचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यानंतर जे मंडळी पाया पडायला येणार आहेत त्यांच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम असेल. तर थोड्या वेळात आता जेवणाला सुद्धा सुरुवात होणार आहे. हे बघा, इकडे आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. सगळेजण जेवत आहेत. तर मंडळी मस्तपैकी आता सर्वांचं जेवण करून झाले आणि सगळे आता आमचे भजनी मंडळ भजन चालू होतं तिकडे. भजनासाठी चालले. चला आता आपण भजन ऐकूया आणि भजन पण म्हणूया. चला. शुभ सकाळ मंडळी. तर मंडळी, काल पूजेचा जो व्हिडिओ होता त्याचा शेवट करायला काल टाईम नाही भेटला, कारण पूजा झाल्यानंतर सर्व माणसं जेवण आणि जेवण झाल्यानंतर भजन आणि भजनाला बसल्यामुळं नंतर व्हिडिओ करायला भेटलाच नाही टाईम. आणि दरवर्षी कसं नमन असतं, यावर्षी नमन नव्हतं. सर्व लोक जे येतात, पाहुणे लोक येतात, ते थोडे लेटच येतात, कारण दरवर्षीप्रमाणे कसं नमन बघण्याच्या हेतूने सगळे लोक येतात. पण ह्यावर्षी नमन नव्हतं, त्याच्यामुळे पाहुणे लोक थोडे नाराज झालेले आणि गावातले लोक पण लांब लांबचे असतात, ते थोडे लेट येतात. तर लेट आल्यावर पाया पडायला आणि नमन बघायला पण भेटतं. तर लेट आल्यानंतर बघितलं तर त्यांना पण नमन बघायला भेटलं नाही, कारण नमनच नव्हतं. तर म्हणून तर आपल्याला नमनाचा व्हिडिओ पण करायला भेटला नाही. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.